आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली असताना जुन्नर विधानसभा निवडणुकीत चांगली पॅटर्न होण्याची शक्यता आहे. पाहूयात आमचे जुन्नर प्रतिनिधी मारुती ढोलेंसह प्रांजल शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्ते. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता 2024ची विधानसभा निवडणूक जवळपास आलेली आहे. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात, युतीमध्ये आहात आणि युतीचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत, अनेक जण इच्छुक आहेत आमदारकीसाठी आणि तुम्ही पण इच्छुक आहात. तर तुम्ही पक्षाकडे काय मागणी केलेली आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे महाविकास आघाडीमधून ही जागा शिवसेनेसाठी अर्थात मशालीसाठी सुटावी ही आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्तिगत पातळीवरती, मी तालुका प्रमुख म्हणून माझी जबाबदारी मी देखील आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडं, आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय सचिन भाऊ आहेत, आदरणीय संजय राऊत साहेब यांच्याकडे तशी मागणी केलेली आहे की या पूर्व काळामध्ये या तालुक्यामध्ये शिवसेनेचा वोटर बेस खूप मोठा आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी तन मन धनाने प्रचंड काम केले आणि त्याच्यामुळं डॉक्टर अमोल कोल्हे साहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते तरी परंतु शिवसैनिकांनी मेहनत घेतली, त्याच्यामुळं त्यांना या तालुक्यातून, आपल्या जुन्नर तालुक्यातून 1,08,119 इतकी मतं मिळाली. त्याच्यामध्ये शिवसैनिकांचा वाटा खूप मोठा आहे, शिवसेनेचा वाटा खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटावी अशी मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे. आत्ताच तुम्ही सांगितलं की लोकसभेला तुम्ही खूप मेहनत घेतली आणि खासदार साहेबांनी तसं डिक्लेअर केलं की शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि खासदार साहेब निवडून आले. तर खासदार साहेबांकडं तुम्ही बोललात की बाहेरचा उमेदवार घ्यायचा नाही, तर तुम्ही इच्छुक आहात, तर तुम्ही तुमचं सांगितलं का खासदार साहेबांना मी इच्छुक आहे आणि योगदान मला तुमच्याकडनं हवं आहे? खासदार साहेबांकडनं काय तुम्हाला सपोर्टिंग आहे का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मी खासदार साहेबांकडं माझं सांगण्यापेक्षा आम्ही ज्यावेळेला खासदार साहेब निवडून आले त्यावेळेला आमच्या पक्षाचा, शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा असताना नारायणगाव या ठिकाणी खासदार साहेबांना बोलावलं, त्यांचा सत्कार केला आणि शिवसेनेच्या वतीनं ही जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी, असा निरोप म्हणेल मी. मागणी आम्ही त्यांच्याकडे करू शकत नाही कारण शेवटी शिवसेनेच्या नेत्यांकडे आम्ही मागणी करायची, पण महाविकास आघाडीतील ते खासदार आहेत म्हणून आम्ही आमचं मागणं त्यांच्याकडं पक्षाच्या वतीनं त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि त्यांनी देखील त्यावेळेला शिवसेनेला मानाचं पान दिलं जाईल असं जाहीरपणाने सांगितलेलं होतं. जर तुम्हाला आमदारकीचं तिकीट भेटलं तर तुमचं व्हिजन काय असेल जुन्नर तालुक्यासाठी? खरं तर जुन्नर तालुका MIDC नाही, केवळ शेती आणि शेती आधारित उद्योगावरतीच आपली सगळी अर्थव्यवस्था या तालुक्यातली आणि विशेषत्वानं अलीकडच्या काळामध्ये पर्यटनाला आपल्या तालुक्यामध्ये चालना मिळते. त्याचं कारण असं आहे की तालुका पर्यटन घोषित झाला पण पर्यटनासाठी ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते अद्याप कोणत्याही प्रकारे या तालुक्यात झालेलं नाही. दोन गोष्टीमध्ये मला स्वतःला वाटतं की या तालुक्याचं भवितव्य त्या गोष्टींवर आधारित आहे. एकतर शेती आधारित उद्योग, प्रक्रिया उद्योग ज्याला आपण म्हणतो ते, आणि दुसरं पर्यटन वाढीसाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रम या तालुक्यामध्ये आणणं गरजेचं आहे आणि ते आणण्याचा स्वतः माझा मानस राहील. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणे आहे की जर माऊली खंडागळ्याला तिकीट दिली नाही तर आम्ही जुन्नर तालुक्यात चांगली पॅटर्न करणार. यावर तुम्हाला काय वाटतं? हे बघा, शेवटी ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावनेची कदर केली पाहिजे. शेवटी शिवसैनिकांशिवाय मी तालुका प्रमुख होऊ शकत नाही किंवा सेनापतीला जर खाली सैनिक नसेल तर सेनापतीला खातो हे सेनापतीचं महत्त्व आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं कार्यकर्त्यांची भावना त्यांनी सांगितली, कार्यकर्त्यांच्या मनातलं जे त्यांनी सांगितलं, मला वाटतं या गोष्टीची नोंद वरिष्ठ पातळीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते हे निश्चितपणाने घेतील असं वाटते. शेवटी कसं आहे, कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आणि या पूर्व काळामध्ये या तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेला म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल किंवा इतर सहकारातल्या बाजार समितीची निवडणूक असेल, कारखान्याची, या सगळ्यामध्ये शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग या तालुक्यामध्ये आहे. दुर्दैवाने काही गोष्टी कदाचित आपसी मतभेद असतील किंवा पक्षातली फूट असेल, या सगळ्यामुळे शिवसेनेला आमदारकीला यश आजपर्यंत आलेलं नाही 2004 नंतर. पण निश्चितपणानं तालुक्यातला शिवसैनिक एकवटला
तो कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं शिवसेनेचा आमदार होऊ शकतो हे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना खात्री आहे. त्याच्यामुळे ती शिवसैनिकांची भावना असणं गैर आहे असं मला काही वाटत नाही. कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते मत तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठींकडं वरिष्ठांकडं तुम्ही कळवलंय का? वरिष्ठांकडनं काय तुम्हाला असा मेसेज आलाय का? नाही असं आहे. अजून बघा महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेतेगण हे सगळेजण तो धोरणात्मक निर्णय घेणार. आत्ताशी मला वाटतं काल परवा आम्ही बातम्या पाहिल्या की महाविकास आघाडीचं जागा वाटपाच्या बैठका कालपासूनच मला वाटतं मुंबईमध्ये सुरू झाल्या. त्याच्यामुळं लगेच त्याच्या बाबतीत घाई करणं योग्य नाही. शेवटी नेते जे आहेत महाविकास आघाडीचे ते निर्णय घेतील आणि ज्यावेळेला आम्हाला विचारणं होईल त्यावेळेला आम्ही निश्चितपणाने सांगू. अधिक आम्ही आमच्या पातळीवर शिवसेनेला ही जागा का सोडावी या बाबतीतलं जे काय अहवाल आहे तो आम्ही आमचे जिल्हा संपर्क प्रमुख असतील, विभागीय संपर्क प्रमुख आदरणीय संजय राऊत साहेब, सचिन अय्यर साहेब या सगळ्या मंडळींना तो कळवलेला आहे. शिवसेना ही जागा का मागते, शिवसेनेचं इथं वोटर बेस किती आहे, शिवसेनेने यापूर्व काळात किती किती मतं मिळवलेली आहेत आणि आता शिवसेनाच कशी जिंकू शकते हे विवरण, हे सगळं स्पष्टीकरण आम्ही पक्षाकडं दिलेलं आहे. जर बाय चान्स तुम्हाला जर पक्षाने सांगितलं थांबा तर तुमच्या पक्षाची किंवा तुमच्या कार्यकर्त्याची पुढची रणनीती काय असणार? आणि मी सांगतो तुम्हाला, आम्हाला खात्री आहे आमचा पक्ष आम्हाला थांबा असेल सांगेल असं आम्हाला खात्री आहे की तसं होणार नाही. 100% ही जागा शिवसेनेलाच मिळेल याची आम्हाला खात्री आहे. जर ही शिवसेनेला जागा मिळाली तर महाविकास आघाडीकडनं, महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत तुमच्याबरोबर जे तुम्ही लोकसभेत एकत्र काम केलं ते सर्व पक्ष तुमच्या बाजूने असणार? 100% राहतील आम्हाला खात्री आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही मनापासून जीव तोडून प्रत्येक बूथवरती, जर तुम्हाला अधिकचे कार्यकर्ते तुम्ही कोणते पाहिले असतील लोकसभेला, प्रत्येक बूथवरती शिवसेनेचे कार्यकर्ते झोकून देऊन काम करत होते. म्हणजे अगदी सकाळी बूथ लावण्याच्या अगोदरपासून तर अगदी पेट्या पॅक होऊन सगळा रिपोर्ट येईपर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता तिथं ठाण मांडून बसलेला होता. म्हणजे मुळात आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही असं अंग चोरून काम कधीच करत नाही. आम्ही झोकून देऊन काम करतो आणि तसं झोकून देऊन काम आम्ही या लोकसभेला केलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की याची पोचपावती शिवसेनेला 100% मिळेल. जुन्नरची जागा मशालीला खात्रीने मिळेल याची आम्हाला खात्री आहे. जर ही जुन्नरची जागा मशालीला मिळाली तर प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवार निश्चित करायचा प्रयत्न, तुम्ही सगळ्यांचं मन कसं वळवणार? मला खात्री आहे शेवटी आम्ही आज फिरतोय किंवा आज आम्ही बैठका घेतो तर सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे सरकार आहे, महायुतीचं सरकार, शेतकऱ्यांना नाडले, आमच्या महिला भगिनींचे अत्याचार आहे, महागाई प्रचंड वाढली, भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. त्याच्यामुळं जनतेला देखील हे सरकार नको आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे की आमचे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार असतील, तो पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल किंवा इतरही आमच्याबरोबर काही घटक पक्ष छोटे छोटे आप आहे किंवा आमचं इतरही काही पक्ष, हे सगळे पक्ष, त्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते 100% एकत्र येऊन या पक्षाला मूठमाती देण्याचं काम युतीला 100% करतील याची आम्हाला खात्री आहे. जुन्नरच्या जनतेचं असं मत आहे की नवीन चेहरा असा, नवीन चेहरा 2024ला द्यावा. तो नवीन चेहरा तुम्ही तर नाही? 100% असू शकतो. जर तुम्ही निवडून आला तर जुन्नरसाठी अजून काय तुमचं मोठं व्हिजन असणार? मला इतर पुढाऱ्यांसारखं खरं तर खूप बोलता येत नाही. बोलायचं आहे, करायचं आहे. प्रश्न हा आहे, मी मगाशीच सांगितलं, या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी आणि पर्यटन. शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग उभं राहणं गरजेचं आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. आज काल परवा एक आठवड्यापूर्वी तुम्ही बातमी ऐकली असेल, PG झालेले विद्यार्थी, मग कोणत्याही फॅकल्टीचे PG झालेल्या विद्यार्थ्यांनी शिपाई म्हणून अर्ज केले, शिपाई पदासाठीचे अर्ज केले. ही शोकांतिक आहे. माझी ही धारणा आहे, आपल्याकडं या तालुक्यातला शेतकरी प्रयोगशील आहे, प्रचंड कष्टाळू आहे, मेहनती आहे. थोडा त्याला अजून जर बुस्टअप केला, त्याच्यासाठी जर आपण काही काम केलं, म्हणजे प्रक्रिया उद्योगासाठी किंवा इतर काही त्याचं चांगलं मार्केटिंग शेतीमालाचं केलं, तर माझ्या तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या पोराला शिकून बाहेर नोकरीला जाण्याची गरज नाही. इतकं पोटेन्शियल पर्यटन आणि शेती उद्योगामध्ये या तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे त्या दोन गोष्टींवरती फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लागेल, त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्याची गरज आहे आणि ते करण्याचा प्रयत्न मी करणार. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत खूप लहानपणापासून किंवा तुमच्या शालेय कॉलेजच्या जीवनापासून तुम्ही शिवसेनेत आहात. तुमच्याकडं जनता एक निष्ठावान म्हणून पाहते.
आणि निष्ठावान एक आमदार व्हावा म्हणून पाहते, तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगाल? 100% कार्यकर्त्यांना मुळात तुम्ही सांगितलं मगाशीच की कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे, मी जे प्रामाणिकपणाने आजपर्यंत काम केले म्हणजे अगदी कॉलेज जीवनापासून मी 12वीला असताना शिवसेनेची शाखा आमच्या मांजरवाडीमध्ये 1985ला लागली. तेव्हापासून जे प्रामाणिकपणाने काम करतो. आजचा काळ खूप समृद्ध आहे, खूप चांगला काळ आहे, लोकांकडे साधनं आहेत. तेव्हा आमच्याकडे सायकली होत्या, त्या काळापासून आम्ही काम करतो आहे. एस टीनं जायचं, काळी पिवळीनं जायचं किंवा सायकलवर जायचं. त्या काळामध्ये जिथे शिवसैनिकांना कोणत्याही गावात उभं राहायला जागा नव्हती किंवा आमचा शिवसैनिक नव्हता, अशा वेळेला आम्ही शिवसेना वाढवण्याचं काम केलेलं आहे. नंतरच्या काळात खरं तर परिस्थिती बदलत गेली, काळ बदलत गेला, सगळ्याच पक्षांमध्ये ते झालं हळूहळू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं जे गाव आहे, आमची जी 14 गावं ती पूर्वी आंबेगाव विधानसभेला जोडली होती. म्हणजे विधानसभेला आणि लोकसभेला आम्ही आंबेगावमध्ये असायचो, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आम्ही जुन्नरमध्ये असायचो. 2009ला आम्ही विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निमित्ताने जुन्नरमध्ये आलो. तो आमचा जो भाग आहे 14 गाव, जुना बोरीकांदळी जिल्हा परिषद गट, त्याच्यात प्रचंड प्रतिकूल परिस्थिती होती. तिकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला दाबलं जायचं, दादागिरी केली जायची. ती सगळी दादागिरी, ती सगळी हुकूमत मोडून काढून तिथे शिवसेनेचं प्रचंड केंद्र उभं केलं. नंतरच्या काळामध्ये मी स्वतः पंचायत समिती झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो. तत्कालीन आमच्या सगळ्या सहकार्यांच्या सोबतीने तालुक्यामध्ये मला पक्षाने संधी दिली. 2016ला तालुका प्रमुख म्हणून केलं आणि त्याच्यानंतर प्रचंड तालुक्यामध्ये संघटना वाढीचं काम, संघटना बांधणीचं काम खूप चांगल्या पद्धतीनं तालुक्यात केलं. त्याच्यामुळं आज तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीवरती शिवसेनेची संघटनात्मक बैठक आहे, शिवसेनेची शाखा आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला खात्री आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांचा विचार घेऊन आम्ही वाड्या वस्त्यांवरती पाड्यांवरती जातो आहे, पक्ष संघटनेचं काम पोचवण्याचं काम करतो आहे, संघटनात्मक बांधणी करतो आहे. आणि मला खात्री आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा युवा सेनेचे प्रमुख आमचे नेते आदित्यसाहेब ठाकरे, ह्या सगळ्या मंडळींना मी काम करतो आहे, पक्ष संघटना मजबूत करतो आहे, सगळं दिसतं आहे. त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की या तालुक्यामध्ये शिवसेनेचा 2 वेळा आदरणीय बाळासाहेब दांगड 2 वेळा 95 ते 2004पर्यंत आमदार होते. त्यामुळं वरती पक्षालाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की इथं शिवसेनेला मानणारा एक वर्ग आहे, शिवसेनेला मतदान करणारा एक वर्ग आहे. त्याच्यामुळे 100% इथं 100% शिवसेनेचा आमदार होईल ही खात्री असल्यामुळे ही जागा शिवसेनेला 100% सुटेल. धन्यवाद, तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. खरं तर राष्ट्र सह्याद्रीने आमचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, किंबहुना आमच्याकडे तुम्ही आला. ढोले साहेब आणि शिंदे मॅडम, तुमचं आणि आपल्या राष्ट्र सह्याद्री चॅनलचं मनापासून आभार मानतो. आणि आपल्या चॅनलला आमच्या शिवसेनेच्या वतीनं आदरणीय गुलाब शेठ असेल, मी असेल किंवा आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.